एका महिन्यात मतदारसंघात 4000 मतदार वाढलेत। अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आहे। भाजपचे पदाधिकारी दवेंकडून मतदार यादीमध्ये घोळ झाला। कर्जत जामखेड याद्यांमध्येही घोळ असल्याचं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। विरोधातील मतदार मृत दाखवण्यात आलेले आहेत। 6 महिन्यात 48,000 मतदार कसे वाढले? देवांग दवेंवर आमदार रोहित पवारांनी गंभीर आरोप केलेले आहेत। एका महिन्यात कर्जत जामखेड या मतदारसंघात 4000 मतदार कसे वाढले असा सवाल त्यांनी उपस्थित केला। कर्जत जामखेड याद्यांमध्ये मोठा घोळ आहे। भाजपचे पदाधिकारी देवांग दवेंकडून मतदार यादीमध्ये घोळ घातल्याचा आरोपही आमदार रोहित पवारांनी केला आहे। $14,116 मतदार वाढले, म्हणजे महिन्याला 1173। पण महत्त्वाचं असं आहे, अशी यादी ज्याच्यावर आम्ही आक्षेप घेतो 31 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर 2024 ला, म्हणजे एका महिन्यात या यादीवर आम्हाला आक्षेप घेता येत नाही। ही यादी ऑटोमॅटिकली ही लोड झाली, त्याचा विरोध सुद्धा आम्हाला करता येत नाही, आक्षेप सुद्धा करता येत नाही। एका महिन्यात त्यांनी किती मतदार वाढवले? माझ्या मतदारसंघामध्ये 4,891 मतदार हे एका महिन्यामध्ये शेवटच्या यादीमध्ये वाढवले। त्याच्यामध्ये आम्हाला अधिकार सुद्धा नाही तिथं आक्षेप घेण्याचा। दुर्दैव आहे। लोकशाही मेली का काय? नाही तर इलेक्शन कमिशन लोकशाहीला मारतं का काय असा प्रश्न हे बघितल्यानंतर आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं। दवे ही व्यक्ती कोण आहे? तर भाजपचे पदाधिकारी आहेत। मग यांनी काय केलं तर यांनी एक मेथोडॉलॉजीचा वापर केला। किती लोकांना काढायचं, कोणाला काढायचं, कोणाला घालायचं, टोटल कोऑर्डिनेशन कसं करायचं, काय करायचं। इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था आहे। या स्वायत्त संस्थेचं इंटरनेट नाही तर त्यांची वेबसाईट हे हँडल करण्याची जबाबदारी कोणाला इलेक्शन कमिशन दिली तर ही दवे नावाच्या या व्यक्तीला तिथं दिलेली आहे। इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर काय काय माहिती असते? सगळी माहिती असते।